हे सामान घेतलं आहे आपण. आपल्याला घरगुती खीर बनवायची. खिरीसाठी आपण समजा आधी गोल तूप घेतलेला आहे. अशा प्रकारे तूप घेतलेलं आहे आपण. 2 चमचे तूप टाकलेलं आहे आपण खिरीसाठी. थोडंसं वरून टाकलं नॉर्मल. ह्याला आता आपल्याला जिरवून झाल्यानंतर ह्याच्यात काजू, बदाम आणि मनुके हे कट करून मध्ये सोडलेले आहेत. ह्याला थोडंसं हलवून घेऊ जे ह्यांचा कलर बदलन. अशा प्रकारे आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे भाजूस्तोवर. आता हे भाजलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला थोडंसं खोबरं सोडायचं आहे. हे आपण खोबरं सोडलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे मोठा पीस झालेला आहे. असा एक काढत नाही तर टाकत मध्येच, चला मध्येच टाकत जाऊ द्या. आता हे हलवून घ्यायचं आपल्याला. थोडं हलवून बनवायचं आपल्याला. असं हे जे भाजल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात हे जे खिरीचं सामान आहे हे टाकायचं आहे. ह्याला खपलीचा भरडा म्हणते. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. हे आपला जसं शिरा बनवतात तशा प्रकारे भाजून घ्यायचा. ह्याच्यात आपल्याला साखर टाकायची. साखर जशी आपल्याला गोड हवं पाहिजे तशी टाकायची. हे समजा हलवून घेऊत. आता आपण समजा मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडासा कलर आणि साखर थोडं पाणी सोडायली. अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं आपण नंतर पाणी सोडणार आहोत. थोडंसं म्हणजे 1 तांब्या पाणी सोडायचं आपल्याला ह्याच्यात, कारण पाणी बऱ्यापैकी ह्याला आटवायला लागतं आहे. आणि आता पाणी आटल्यानंतर आपण ह्याला शिजायला सोडून देणार आहोत. शिजल्यानंतर कसं दिसतं हे दाखवत तुम्हाला. एक अर्धा घंटा लागत आहे ह्याला शिजायला. अशा प्रकारे आपण सोडून देऊ हलवून. आता याला उकळी फुटली आणि उकळी फुटल्यानंतर तुम्हाला शिजलेलं दाखवतो डायरेक्ट मी. हो का, तर हे अशा प्रकारे शिजलेलं आहे. हे घट्ट झालेलं आहे एकदम. नमक थोडंसं पातळ थोडंसं घट्ट आहे. हे एकदम शिजलेलं आहे एकदम.